मकर राशी 12 ते 16 मे मोठे सत्य उघड. हा व्हिडिओ स्किप करू नका. नमस्कार मित्रांनो, मकर राशीच्या लोकांनो, असे काही संकेत घेऊन येत आहे ज्यामुळे अनेक गोष्टी अचानक बदलताना दिसू शकतात. ग्रहांची सध्याची स्थिती अत्यंत प्रभावशाली आणि रहस्यमय मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार तयार होत असलेले हे योग काही लोकांसाठी मोठ्या यशाचे दरवाजे उघडू शकतात, तर काहींसाठी हा काळ सावध राहण्याचा गंभीर इशारा देण्याचा ठरू शकतो. विशेष म्हणजे या दिवसांमध्ये तुमच्या आसपास घडणाऱ्या प्रत्येक छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे, कारण नियती तुम्हाला सतत काही संकेत देत असते. एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात झालेला बदल किंवा घरामध्ये निर्माण होणारे वातावरण, या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी मोठं सत्य दडलेलं असू शकतं. लोकांच्या आयुष्यात आर्थिक हालचाली वाढतील, काहींना नातेसंबंधामध्ये मोठे सत्य समोर येईल, तर काहींना स्वतःच्या जवळच्या व्यक्तींचा खरा चेहरा पाहायला मिळू शकतो. ग्रहस्थिती स्पष्ट सांगते की पुढील 5 दिवस मानसिक, भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे राहणार आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील काही मिनिटांमध्ये सांगितले जाणारे संकेत, भविष्यवाणी आणि उपाय तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे ठरू शकतात. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका. शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. पुढील 5 दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात अशी एक आठवण काढू शकते जी शांत दिसणाऱ्या जीवनामध्ये अचानक वादळ निर्माण करेल. आणि जर हे संकेत वेळेत ओळखले नाहीत तर नंतर पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरणार नाही. मित्रांनो, ग्रहांची हालचाल जेव्हा अचानक बदलते तेव्हा विश्व काही निवडक लोकांना आधीच संकेत देऊ लागते. सध्या तयार होत असलेले ग्रहयोग अत्यंत गूढ आणि प्रभावशाली मानले जातात. विशेषतः शनी, मंगळ आणि चंद्र यांची स्थिती जीवनामध्ये मोठे बदल घडवण्याचे संकेत देत आहे. अनेक दिवसापासून ज्या गोष्टी शांत होत्या त्या अचानक हलायला सुरुवात होऊ शकतील. काही लोकांना स्वतःच्या जवळच्या व्यक्तींच्या वागण्यात बदल जाणवेल, तर काहींना अचानक मिळालेल्या बातमीमुळे मन अस्वस्थ होऊ शकते. या काळात प्रत्येक गोष्टीकडे लक्षपूर्वक पाहणे आवश्यक आहे. आता तुम्हाला सतत काही संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे या दिवसांमध्ये घेतलेले निर्णय पुढील काही महिन्याच्या भविष्यावर खोल परिणाम करू शकतात. त्यामुळे कोणतीही परिस्थिती काही करू नका. ग्रहस्थिती सांगते की शांत राहून परिस्थिती समजून घेणाऱ्यांनाच या काळात योग्य दिशा मिळणार आहे. ज्यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यांच्या वागण्यात असा बदल दिसेल की मन हादरून जाईल. ज्योतिषशास्त्र सांगते की काही वेळ ग्रहांच्या व्यक्तींच्या आयुष्यात खरे चेहरे समोर आणण्याचे काम करतात. पुढील काही दिवसांमध्ये तुमच्या आसपास असलेल्या काही लोकांचे खरे स्वरूप समोर येऊ शकतील. जे लोक आतापर्यंत तुमच्या प्रत्येक गोष्टीत साथ देत असल्याचे दाखवत होते, त्यांच्याच मनामध्ये मत्सर आणि स्वार्थ दडलेला असल्याचे जाणवू शकते. काही लोक अचानक तुमच्यापासून अंतर ठेवू शकतात, तर काहींच्या बोलण्यामध्ये बदल जाणवेल. विशेषतः नातेसंबंधाच्या बाबतीत हा काळ खूप संवेदनशील राहणार आहे. एखाद्या छोट्याशा गैरसमजामुळे मोठा वाद निर्माण होऊ शकतो, त्यामुळे बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. ग्रहस्थिती स्पष्ट सांगते की सध्या शांत राहणे हा सर्वात मोठा उपाय आहे. अनेक दिवसांची शांतता अचानक तुटू शकते. पुढील 5 दिवस आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. काही लोकांच्या हातामध्ये अचानक पैसा येऊ शकतो, तर काहींना आर्थिक नुकसानीचा मोठा धक्का देखील बसू शकतो. विशेषतः ज्यांना अलीकडे कोणावर आंधळा विश्वास ज्यांनी ठेवला आहे त्यांनी सावध राहण्याची गरज आहे. खर्च वाढण्याची शक्यता आहे. काहींना जुन्या कर्जाची आठवण होईल, तर काहींना अचानक मोठी जबाबदारी घ्यावी लागू शकते. या काळात कोणालाही पैसे उधार देताना खूप विचार करा, कारण नंतर त्याच पैशांमुळे संबंधामुळे कटुता निर्माण होऊ शकते. ग्रहस्थिती सांगते की सध्या प्रत्येक व्यवहारामध्ये पारदर्शकता आणि सावधानपणा ठेवणे आवश्यक आहे. एक जुनी गोष्ट पुन्हा समोर येणार आणि तेच सत्य आहे हे ऐकून मन सुन्न होऊ शकतं. पुढील काही दिवसांमध्ये भूतकाळाशी संबंधित काही घटना पुन्हा समोर येऊ शकतील. ज्यांच्याशी संपर्क तुटला होता त्या व्यक्ती अचानक पुन्हा आयुष्यात येऊ शकतात. पण या प्रत्येक गोष्टीकडे भावनिक दृष्टीने पाहणे योग्य ठरणार नाही. काही लोक फक्त स्वार्थासाठी जवळ येऊ शकतात, काही जुनं रहस्य समजेल, तर काहींना स्वतःच्या आयुष्यातील एखादे लपलेलं सत्य कळू शकतं. सुरुवातीला या गोष्टी धक्कादायक वाटतील, पण पुढे जाऊन हाच अनुभव तुमच्यासाठी डोळे उघड करणारा ठरेल. मनामध्ये सुरू असलेल्या हे विचारांचं वादळ तुमच्या भविष्याचा मोठा संकेत असू शकतो. या काळात मानसिक अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. अनेक वेळा बाहेर काहीच घडत नसतं, पण मनामध्ये सतत नकारात्मक विचार सुरू असतात. ग्रहस्थिती सध्या मनावर खोल प्रभाव टाकत आहेत. काही लोकांना रात्री झोप नीट लागणार नाही, काहींनाही एखाद्या गोष्टीची चिंता वाटत राहते. पण शास्त्र सांगते की अशा काही काळात स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवण्यात अत्यंत आवश्यक आहे.
ज्यांनी मन जिंकलं तेच परिस्थितीवर विजय मिळवतात. कामाच्या ठिकाणी पुढचे काही दिवस तुमची खरी परीक्षा घेणार आहे. करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या हालचाली दिसू शकतात. काही लोकांना अचानक नवीन संधी मिळेल तर काहींना वरिष्ठ व्यक्तींसोबत मतभेद निर्माण होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांनी प्रत्येक व्यवहारामध्ये अधिक सावध राहण्याची गरज आहे, कारण ग्रहस्थिती सांगते की छोटासा निष्काळजीपणा मोठे नुकसान करू शकते. काही लोकांना अचानक प्रवासाचे योग देखील तयार होत आहेत, पण प्रत्येक प्रवास फायदेशीर असेलच असे नाही. त्यामुळे प्रत्येक निर्णय शांतपणे घ्या. एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करणार आहे, पण तिच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे हे ओळखणं कठीण जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात काही लोकांच्या आयुष्यात जुन्या नात्यांची पुन्हा सुरुवात होण्याचे संकेत आहेत. काही लोकांना जुन्या मित्र भेटतील तर काहींना पूर्वीची एखादी व्यक्ती पुन्हा संपर्क करेल. पण प्रत्येक गोष्टीमध्ये सावध राहणे आवश्यक आहे, कारण प्रत्येक गोष्ट परत येणारी व्यक्ती हे चांगले हेतू घेऊनच येते असे नाही. काही लोक फक्त तुमच्या भावनांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे कोणावर विश्वास ठेवू नका. घरामध्ये अचानक निर्माण होणारी शांतता एखाद्या मोठ्या वादळाची चाहूल असू शकते. घरातील वातावरणामध्ये अचानक बदल जाणवू शकतो. काही दिवसांपासून शांत असलेली घरं अचानक घरामध्ये तणावपूर्ण वातावरण वाढू शकते. कुटुंबातील एक व्यक्तीच्या बोलण्यामुळे मन दुखावले जाऊ शकते. विशेषतः छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद निर्माण होऊ शकतो. ग्रहस्थिती सांगते या काळात प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊन नुकसानकारक ठरेल. त्यामुळे शांत राहून परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जवळचीच एखादी व्यक्ती पुढील काही दिवसांमध्ये तुमच्यासाठी मोठा धक्का ठरू शकतो. या काळात विश्वासघाताचे योग खूप प्रबळ आहेत. काही लोकांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग होऊ शकतो. जे लोक आतापर्यंत तुमच्या यशामध्ये आनंदाचे वातावरण दाखवत होते त्यांच्याच मनामध्ये मत्सर दडलेला असल्याचे समजू शकते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीसमोर तुमच्या प्रत्येक योजना उघड करू नका. ग्रहस्थिती स्पष्ट सांगते की सध्या गुप्तता राखणे अत्यंत आवश्यक आहे. एक निर्णय आणि पुढील अनेक महिन्यांचे भविष्य बदलू शकते. ज्योतिषशास्त्र सांगते की सध्या घेतलेला निर्णय दीर्घकालीन परिणाम देऊ शकतो. त्यामुळे भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. काही लोकांना अचानक मोठी संधी मिळेल, पण त्याच वेळी त्या संधीसोबत मोठी जबाबदारी देखील येईल. त्यामुळे प्रत्येक गोष्ट समजून घेऊनच पुढे जाईल. घाई करू नका. घाईमध्ये घेतलेले निर्णय नंतर पश्चातापाचे कारण बनू शकते. विश्व तुम्हाला सतत काही संकेत देत आहे, पण हे संकेत समजून घेण्याची वेळ आता आली आहे. पुढील काही दिवस हे फक्त घटनांचे दिवस नाहीत, तर तुमच्या आत्मपरीक्षणाचे दिवस देखील आहेत. अनेक वेळा जीवनामध्ये बदल घडवण्याआधीच विश्व काही संकेत देत असते. सध्या तेच संकेत सतत मिळत आहेत. काही लोकांना असे वाटते की सगळे काही त्यांच्या विरोधात चालले आहे, पण प्रत्येक अडचणीमध्ये एखादा धडा दडलेला असतो. हा काळ तुम्हाला आतून मजबूत बनवण्यासाठी आला आहे. जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा अध्यात्म नवीन दार उघडतं. या काळात आध्यात्मिक शक्ती तुमच्या जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते. काही लोकांना अचानक देवावरील विश्वास अधिक दृढ झाल्यासारखा वाटेल. काहींना मंदिरात जावेसे वाटेल, तर काहींना मंत्र जपमध्ये शांतता मिळेल. शास्त्र सांगते की जे लोक या काळात ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवतात त्यांना संकटामधून मार्ग नक्की मिळतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.